जिल्हा रुग्णालयात उष्माघात नियंत्रण कक्ष स्थापन, औषधांचा पुरेसा साठा, डॉक्टरांची टीम सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी दिली. धुळे शहरासह जिल्ह्यातील तापमान 39 अंशांवर पोहोचले असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात उष्माघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात आला असून डॉक्टरांची विशेष टीमही तैनात करण्यात आली आहे. नागरिकांनी दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी केले आहे. मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की आता सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरू झाला असून मार्च महिना सुरू झाला असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. तरी नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. बाहेर निघताना टोपी, टॉवेल, रुमाल, गॉगल, शक्यतोवर दुपारी 12 ते 5च्या दरम्यान अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर निघावे. घराबाहेर निघताना 4 व्हीलरचा वापर किंवा रिक्षाचा वापर करावा. सायकल किंवा मोटरसायकलचा वापर करू नये. श्रमाची कामे करू नये, कारण की उन्हामुळे डिहायड्रेशन होऊन पेशंटला उलटी, मळमळ, डोकं दुखणे, हातपाय दुखणे, गरगरणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे जाणवू शकतात. अशी लक्षणे जाणवल्यास रुग्णाला तात्काळ जवळच्या म्हणजे आपल्या जिल्हा रुग्णालय साक्री रोड धुळे येथे उष्माघात कक्ष स्थापन केला असून तिथं सर्व प्रकारचे औषधं आणि उष्माघातासाठी सुसज्ज असं उष्माघात कक्ष उपलब्ध असून त्या रुग्णांची सेवा करण्यासाठी परिचारिका आणि डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी सेवेसाठी उपलब्ध आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याचा फायदा घ्यावा हे नम्र आवाहन करतो.